नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्रेफ्लिक्स यूट्यूब चॅनलवरती. आज 5 तारीख आहे आणि उद्याच म्हणजे 6 मार्च 2024ला तुमचा इंग्लिशचा पेपर होणार आहे 10th महाराष्ट्र बोर्डसाठी. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही हा व्हिडिओ बघून जाशाल तर तुमचे जास्तीत जास्त मार्क इझिली कव्हर होऊन जातील आणि 100% मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो ह्याच्यातून क्वेश्चन येणार म्हणजे येणारच. तर हा पेपर खूप व्हायरल चालला आहे मित्रांनो, तुमच्याकडे बघायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला एंडपर्यंत बघायचा आहे. कारण तसं तर तुम्ही तुमचा टाईम सोशल मीडियावर स्पेंड करता जास्तीत जास्त. तर तुम्हाला जर तुम्ही 5 ते 6 मिनिट हा व्हिडिओ काढून बघून घेसाल तर तुमचा नक्कीच फायदा होऊन जाईल. तर तुम्हाला हा मधातून व्हिडिओ सोडून जायचा नाही आहे. म्हणजे तुम्हाला महत्त्वाचे सांगतोय जो की येणार आहे बोर्ड लेवल क्वेश्चन पेपरला जो येणार आहे क्वेश्चन्स मी तुम्हाला ते सांगतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ एंडपर्यंत शेवटली बघायचा आहे विथआउट स्किप. तर चला मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू. बघा त्यातील क्वेश्चन नंबर 1A डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4 म्हणजे हा क्वेश्चन नंबर 1A राहणार आहे 8 मार्कचा. तर इझिली कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. तर करेक्ट लेटर्स पहिल्यामध्ये तुम्ही 2 मार्क इझिली घेऊ शकता. इझिली पीपल, मॅच, हाऊस, अडल्ट हे तुम्ही इझिली स्पेलिंग बघू शकता. त्यानंतर सेकंड आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. हे 2 मार्क इझिली तुम्हाला 100% त्याच्यात भेटूनच जाईल. ह्याच्यात काही मोठी गोष्ट नाही आहे. 3 पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स 2 मार्क तुम्हाला ह्याच्यात भेटून जाईल इझिली. मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर इच युजिंग द लेटर इन द वर्ड. तुम्हाला हे मेक 4 वर्ड्स करायचे आहे. तुम्हाला कोणतेही 4 वर्ड्स बनवायचे आहे जे की 3 लेटर्स असले पाहिजे एका वर्डमध्ये. ते तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यात पण इझिली तुम्ही 2 मार्क्स घेऊ शकता. 5वा आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर तुम्हाला इथं आता स्कूलशी रिलेटेड तुम्हाला एखादी वर्ड्स लिहायचे आहे. जसे स्कूलमध्ये आता स्टडी आहे, क्लीन करतो आपण स्कूल, क्लासरूम, बेंच वगैरे, बोर्ड. तर हे तुम्हाला स्कूलशी रिलेटेड तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे स्कूलशी रिलेटेड इथं आहे समजा, तर तुम्हाला दुसरं काही दिलं जाईल तर तुम्हाला त्या रिलेटेड लिहायचं आहे. त्यानंतर कंप्लीट द फॉरवर्ड चेन ऑफ वर्ब्स ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. तर तुम्हाला ह्याच्यातले 2 मार्क इझिली भेटून जाईल. नंतर BL डू ॲज डायरेक्टेड एनी अटेम्प्ट एनी 1. तर तुम्हाला हे 2 मार्कचं राहील. पहिला राहील अटेम्प्ट एनी 1 वाला 1 मार्कचा. तुम्हाला कोणतेही ऑरमधले क्वेश्चन बघायचे आहे. नेहमी ऑरमधले क्वेश्चन इझी असतात. तुम्हाला ऑरवाले दोन्ही बघून घ्यायचे आहे आणि कोणतं पण एक तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर येईल अटेम्प्ट एनी 1 ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. तुम्हाला सफिक्स आणि प्रिफिक्स लावायचं आहे जे की 1 मार्कचं आहे आणि किंवा तुम्ही ऑड पण बघू शकता ऑरवाला. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तर तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स लिहायचं आहे करेज आणि वंडरशी रिलेटेड. त्याच्यानंतर येईल मित्रांनो A2 येईल. त्याच्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग वेब कॅरेक्टर इन द पॅसेज. तुम्हाला कॅरेक्टर इन द जे पॅसेज दिलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला खाली वेब कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय युझिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द फ्रेसेस फ्रॉम द ब्रॅकेट. तर तुम्हाला हे बघायचे आहे आणि इझिली तुम्ही ह्याच्यात 2 मार्क घेऊ शकता. तुम्ही हा व्हिडिओ बघून घेसाल मित्रांनो तर तुम्ही पास आउट इझिली होऊन जासाल. 50 ते 60 मार्क तुम्हाला इझी भेटूनच जाईल. तुम्ही हार्डवर्कपेक्षा जर हे पेपर पॅटर्न बघून स्मार्ट वर्क करसाल तर तुम्हाला इझिली जास्तीत जास्त मार्क कव्हर होणार म्हणजे होणारच. आणि हा व्हिडिओ एंड पण पर्यंत बघा मित्रांनो. सेक्शन 2 येणार आहे टेक्स्चुअल पॅसेज 20 मार्क्सचा असणार आहे. क्वेश्चन नंबर 2A रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्सचा राहणार आहे. A1 राईट एदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. 2 मार्क्सचा सेक्शन राहणार आहे. तुम्हाला हे ट्रू ऑर फॉल्स म्हणजे खालीच पॅसेजमध्ये बघून तुम्हाला वरी ट्रू आहे की खरं बोललेलं आहे की खोटं बोललेलं आहे ते तुम्हाला वरी म्हणजे सांगायचं आहे. त्यानंतर A4 येईल डू ॲज डायरेक्टेड. सेम ॲज म्हणजे वरचं बघून तुम्हाला खाली सांगायचं आहे. 2 मार्क इझिली त्याच्यात भेटूनच जाईल. त्याच्यात काही मोठं गोष्टी नाही आहे मित्रांनो. पॅसेज वगैरे दिलेला असते तर तुम्ही इझिली मार्क घेऊ शकता. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्स राहणार आहे. फॉलोइंग तुम्हाला पॅसेज हे रीड करायचं आहे आणि हे ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची. तर हे हू सेड टू होम म्हणजे कोणी कोणाला सांगितलं असं ते असतं ना मराठीमध्ये, कोणी कोणाला सांगितलं. तुम्हाला हे हू सेड टू होमवाला सेक्शन इझिली होऊन जाईल. तर एवढाच होता मित्रांनो पेपर. तुम्हाला काहीच नाही, फक्त स्मार्ट वर्क करायचं आहे मित्रांनो. आणि हा पेपरमधून खूप येतेच क्वेश्चन. पॅसेज पण रिपीट होऊ शकतात आणि
खूप सारे काही पण रिपीट होऊ शकते मित्रांनो, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे आणि स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. ह्याचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू. तुम्ही हे प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे आणि आय होप तुम्हाला हे व्हिडिओ पसंत म्हणजे आवडला असेल आणि बाकीच्या सब्जेक्टसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता यूट्यूबला आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवू शकता, कारण जेव्हा पण माझे व्हिडिओ येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळाली पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो.